नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. आपण पाहत आहात बातम्या 24 तास. एकंदरीतच आपल्यासोबत आहेत आता बैलगाडा जी शर्यती आहे ते खंडोबा श्री क्षेत्र यात्रेच्या निमित्तानं माळेगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या होत्या. पण या ठिकाणी जे तृतीय क्रमांक आहे तो दोघांना विभागून देण्यात आलेला आहे आणि समसमान बक्षीस या ठिकाणी वाटप करण्यात आलेलं आहे. पण एकंदरीतच जिल्हा परिषद नांदेड, पंचायत समिती लोहा व ग्रामपंचायत माळेगाव यांच्या संयुक्त विद्यमानं या माळेगाव यात्रेमध्ये बैलगाड्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण एकंदरीतच तिसऱ्या क्रमांकाचं ज्यांनी बक्षीस पटकावलेलं आहे त्यांची इथं शंका आहे की त्यांचं एक रोष आहे की या ठिकाणी कशा पद्धतीनं जे बक्षीस वाटप करण्यात आलेलं आहे ते त्यांना काय वाटतंय, त्यांचा रोष आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीतच जाणून घेऊया. गोविंद मंदाडे आपल्यासोबत जोडले गेले. त्यांचा तिसऱ्या क्रमांकाची जी बैलजोडी होती ती शर्यतीमध्ये तिसरा क्रमांक पटकावलेला आहे. ते अश्विनी मंदाडे त्यांच्या एक अपंग असलेल्या भगिनीच्या नावाने ते या ठिकाणी बैलगाडा शर्यतीमध्ये सहभागी होतात आणि सर्वत्र महाराष्ट्रामध्ये त्यांनी सहभागी होतात. तर आपण जाणून घेऊयात गोविंद मंदाडेंनी काय सांगतायत या संदर्भामध्ये. गोविंदजी काय सांगता येईल? सर, असा नियम आमच्या शंकरपटात लागलेला आहे. जे जालना भागात जे पट होते 43-43चे जर दोन बैल असले त्या भागामध्ये दोन डिवाइड देतात. पण हिंगोली जिल्हा, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि इतर काही हिंगोली जिल्हा, इतर काही जिल्हे आहेत तिथं, नांदेड जिल्हा, इथं काय आहे नियम माहीत आहे का? सिरियल प्रमाणे ही नंबर दिल्या जातात. आणि इथं आज एक नाही, दोन नाही, 3 घडीवाले असून सुद्धा 3 घडीवाले सुद्धा म्हणत होते कमिटीला की हे सिरियल प्रमाणे नंबर द्यावं लागतं. नंबर काढता वेळेस मी उभा होतो. नंबर काढले सिरियल प्रमाणे 3 नंबर काढले तर ते 43 वाला 4थ्या नंबरला टाकला. मात्र कोणीतरी काय कानफुकी केली का कोण काय केलं हे आम्हाला काही माहीत नाही. पण आम्ही कोण्या भरमात होतो की आमचा 3रा नंबर झाला, त्याचा 4था झाला. पण ज्याचा पहिला 43 झाला त्याला 3रा राहते आणि मागून 43 झाला त्याला 4था राहते. असा हा नियम आहे. तर हे मला काय म्हणायचं आहे, तुम्ही जर कमिटीला या, आता कसं आहे शासनाची कमिटी आहे, याला काय तेवढं या शर्यतीतलं तेवढं काही माहिती नसल्यामुळं तुम्ही जर बैलवाल्याला माहिती असेल तर तुम्ही असं का करताय? कारण की मग तुम्हाला जर करायचे नाही, इथं 3 नंबर ठेवलेले आहेत. बाकीच्या याला 3-3 हजार रुपये काय बोलले असतील ते साहेब लोक, त्यांनी दिले 3-3 हजार रुपये. तर माझं मत एकच झालं, 3-3 देऊ नका तुम्ही. 3ही नंबर आहेत ना, 71, 51, 41 हे नंबर आणि जे खाली 3,000 देणार होते ते एकत्र करा. 20 जोड्या सुटल्या त्याच्या समान देऊन टाका. तुम्ही जर नावासाठी खेळत असाल तर नावासाठी खेळा, पैशासाठी खेळत असाल तर बांगड्या घालून नाचा येते. तर एकंदरीतच गोविंद मंदाडे यांचा रोष पाहायला मिळाला आपल्याला. कारण या ठिकाणी जर एक्सपर्टी नसतील, म्हणजेच त्यांचे जे निपुण असतील ते बैलगाडा शर्यतीचे जे पंच असतील ते पंच सुद्धा या ठिकाणी मागवणं गरजेचं आहे असं गोविंद मंदाडेचं म्हणणं आहे. कारण एकंदरीतच जर पाहायला गेलं तर गोविंद मंदाडेचा रोष आहे. कारण या ठिकाणीचे बक्षीस वितरणामध्ये तफावत आपल्याला पाहायला मिळते. ती एकंदरीतच ही तफावत फार मोठी त्यांनी या ठिकाणी आपल्याला एक्सप्लेन करून दाखवलेली आहे. जिल्हा परिषद नांदेडचे जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी उपस्थित होते. पण एकंदरीतच या ठिकाणी त्या बैलगाडा शर्यतीचे नियम वगैरे त्यांना व्यवस्थित माहित नाहीत का, शंका सुद्धा गोविंद मंदाडे यांनी व्यक्त केलेली आहे. आणि एकंदरीतच आता दुसरे एक आपल्यासोबत जे बैलगाडा शर्यतीमध्ये सहभागी झालेले शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नितीन शंकरराव लांडगे, त्यांना सुद्धा या जी शर्यत झालेली आहे त्याबद्दल साशंकता निर्माण झालेली आहे आणि त्यांना सुद्धा या ठिकाणी शंका आहे का हे जाणून घेऊयात. काय सांगता येईल? साशंकता याच्याबद्दल आहे म्हणण्यापेक्षा इथं आरसा लावल्यासारखी बैलवाल्याची फसवणूक होते. कारण की तुम्हाला प्रत्येक पटाचे पॉम्पलेट तुम्ही बघा, सिरियल नंबर प्रमाणे बक्षीस असतात, 1, 2, 3, 4. आता यांची सुद्धा फसवणूक झाली. यांचा बैल 3ऱ्या क्रमांकात असताना यांना अर्ध बक्षीस घ्यायला लावलं. त्याच्यानंतर माझा बैल हा 5व्या क्रमांकामध्ये आहे. आता विचार करा, 3ऱ्या क्रमांकवाल्याला 41,000 रुपये बक्षीस आहे आणि 4थ्या आणि 5व्या वाल्याला फक्त 3-3 हजार रुपये देता तुम्ही. माझ्यासोबतचा बैल हा हिंगोलीहून आलेला आहे, माझा बैल आलेला आहे वसमतून. 2 बैलाला 2 भाडेत. तुम्ही शासनाचा पट म्हणता, एकतर 1000 रुपये तुम्ही बैलवाल्याकडून पावती घेतलेली आहे आणि बैलवाल्याला 3-3 हजार रुपये देता, ते पण 2 जोडीमध्ये. मग बैलवाल्याला उरले किती? एका बैलवाल्याला 1000 रुपये फक्त. ही तुमची फसवणूक आहे बैलवाल्यांची. प्रत्येक पटाचा नियम असतो, पटामध्ये 15-20 बक्षीस असतात. पहिलं बक्षीस जर समजा त्या ठिकाणी 41,000 असेल तर त्यामध्ये थोडं कमी करत शेवटचं बक्षीस सगळ्यात कमी असतं, असा पटाचा नियम असतो. 3ऱ्या नंबरवाल्याला 40,000 द्यायचे आणि 4थ्या नंबरपासून 3-3 हजार रुपये द्यायचे. म्हणजे गधे आणि घोडे हे दोन्ही एका मापात यांनी केल्यासारखं आहे. आणि इथं बोलायला गेलं तर कोणी आमची तक्रार सुद्धा ऐकून घेत नाहीत. हे म्हणतात तुम्हाला दरवर्षी मिटिंगला बोलू आणि नंतर आम्ही तुमचे नियम ठरवू. 3 वर्ष झाले मी या पटाला येतोय,
पहिल्या वर्षी हा पट झाल्याबरोबर यांना सांगितलं होतं की बा अशा प्रकारचा पटाचा नियम असतो, अशा अशा नियमाप्रमाणे तुम्ही पट घ्या. अहो बैल पळवायची शर्यत आहे, तुमच्या शर्यतीचं उद्घाटन 3 वाजता होतं आणि 5 वाजता तुमचा पट संपतो. बैल मालकांनी बैल लावायचे कधी आणि बैल हाणायचे कधी? 2 तासामध्ये पट होतो. प्रत्येक गावामध्ये 2 दिवसाचा 3 दिवसाचा शंकरपट हा ठेवलेला असतो. इतका वेळ लागतो बैल लावायला आणि तुमच्या 2 तासामध्ये बैल हाणं होतात. हे 3000 रुपये देणं म्हणजे तुम्ही बैलवाल्याची निव्वळ या ठिकाणी प्रतारणा केल्यासारखं आहे. त्यांना निव्वळ तुम्ही खालच्या पातळीला समजल्यासारखं आहे. हे सगळे बैलवाले घरचे गडगंज आहेत. हे 3-3 हजारसाठी बसलेत का इथं तुमची वाट पाहत? अशा प्रकारची फसवणूक पुन्हा माळेगाव यात्रेमध्ये करू नये. यांना जर नियमानं पट ठेवायचा असेल तर यांनी ठेवावा, नसल ठेवायचा तर ठेवू नये आणि 3 बैलामध्ये 2 त्या ठिकाणी असणारे इनाम देऊ नये. हे पटाचा नियम आहे. नियम आमच्यापेक्षा जास्त राजूभाऊ तुम्हाला सांगतील. हे श्रेष्ठ घडीवाले आहेत आमच्या इकडच्या, आमच्या भागातले. उत्कृष्ट सूत्रसंचलन ज्यांनी केलं ते आपल्यासोबत आहेत, जेणेकरून या बैलगाडा शर्यतीचे जे नियम आहेत ते काय, कशा प्रकारचे नियम असतात या संदर्भामध्ये ते बुजुर्ग आहेत, अनुभवी आहेत, एक्सपिरियन्स पर्सन आहेत, त्यांना या संदर्भामध्ये अधिकची माहिती आहे आणि महाराष्ट्रामध्ये संपूर्ण नावलौकिक पसरलेला आहे आणि एकंदरीतच त्यांच्याकडूनच माहिती जाणून घेणार आहोत. राजाभाऊ संभाजी मंदाडे आपल्यासोबत जोडले गेलेत, ज्यांनी आता उत्कृष्ट सूत्रसंचलन जे आपण माळेगावमध्ये ऐकलं ते त्यांच्याच मुखातून ऐकलं, तर त्यांच्याशी आपण जाणून घेऊयात काय सांगता येईल. धन्यवाद. मला या ठिकाणी 24 तास या माध्यमातून मला जी इथं संधी दिलेली आहे. मी 1979 पासून या शंकरपटाच्या क्षेत्रामध्ये समालोचन, मनोरंजन आणि सगळं बैलांचं निष्पातीपणे या ठिकाणी आम्ही इनाम काढून देत असतो. माझी पहिली वेळ आहे या माळेगाव खंडोबा यात्रेमध्ये आणि या ठिकाणी जो पट आहे तो जिल्हा परिषद नांदेड, पंचायत समिती लोहा आणि तसंच आपल्या माळेगाव ग्रामपंचायतच्या वतीनं आहे. आणि या पटामध्ये पहिलीच वेळ पाहतोय की आपल्या भागामध्ये जे मी आता अमरावती, नागपूर, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यापर्यंत आम्ही आपल्या इकडं पटाचं नियोजन करतोय. पण बक्षिसाची यादी अशा मोठ्या ठिकाणी 21 ते 25 बक्षिसं दिल्या जाय पाहिजेत आणि तेही अनुक्रम नंबर सवाल, म्हणजे की एका सेकंदात किती जोड्या आल्या तरी आपल्या भागामध्ये यांना अनुक्रमानं बक्षीस दिल्या जातो. ही या पटाची परंपरा वेगळी अशी या ठिकाणी ठरून दिल्यासारखी दिसलेली आहे. समान बक्षीस दिल्यामुळं जो 3ऱ्या नंबरमध्ये 4थ्या नंबर बसला त्यांना समान वाटप नसतं, सिरियली असतं. आणि बक्षिसाची रूपरेषा अगोदरच पॅम्पलेटवर 25 बक्षिसं कशी 61,000, 51,000, 41,000, 31,000, 21,000, पुन्हा लक्की 30,000ची अशा प्रकारे 21 ते 25 बक्षिसं या पटामध्ये दिल्या गेली पाहिजे. या पटामध्ये फक्त 3च बक्षिसं अशी पॅम्पलेटच्या द्वारे घोषित होती, 61,000, 51,000 आणि 41,000. पण उर्वरित जी रक्कम आहे ती आता जी काही बैलगाडा मालक होते त्यांना आम्ही 18 ते 20 प्रमाणे यादी काढली, परंतु त्यांना सरसगटच 3,000 म्हणजे चुकीचं आहे. अनुक्रमानं ज्याचा बैल जास्त पळालेला आहे त्यालाही सारखंच आता सांगितलं आमच्या मित्रांनी की बुवा गदा घोड्यासारखं सारखं, ते हे चुकीचं आहे. आणि तसं प्रशासन बरोबर आहे, बरीच यांनी ब्रॅकेट वगैरे केलं त्याच्याबद्दल काही नाही, पण जे बक्षिसाच्या नियमावलीमध्ये पुढं चालून यांनी चांगल्या प्रकारे सुधारणा करावी. चांगल्या माणसाची पटप्रेमीशी यांनी संपर्क साधून बक्षिसाच्या आणि वेळेचं एक बंधन. या ठिकाणी 2 वाजता खेळ चालू झालेला आहे आणि 5 वाजता संपन्न झालेला आहे. 3 तासात ही शर्यत होत नाही. आज मी मोठमोठे कार्यक्रम करतो 2 ते 3 दिवस हा खेळ ठेवायला पाहिजे असं मी या ठिकाणी समजतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. एकंदरीतच या ठिकाणी अनुभवी व्यक्तींची गरज आहे. जिल्हा परिषद नांदेडच्या वतीने, त्याचबरोबर पंचायत समिती लोहा असेल, माळेगाव ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी या शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं. पण एकंदरीतच या ठिकाणी तुम्ही सर्वांची प्रतिक्रिया जाणून घेतली तेव्हा असं कळत आहे की या ठिकाणी कुठेतरी गुणवत्तेची कमी जाणवली त्यांना आणि अशा प्रकारची हेळसांड इथून पुढच्या यात्रेमध्ये तरी किमान नाही झाली पाहिजे, हीच त्यांची माफक अपेक्षा आहे. आणि एकंदरीतच या ठिकाणी माळेगावची यात्रा आयोजित करत असताना किंवा बैलगाडीच्या शर्यती आयोजित करत असताना एकंदरीतच या आपण ऐकलेल्या सर्व प्रतिक्रियांचा आढावा घेऊन याच्यावरती योग्य पद्धतीने निर्णय घेऊनच इथे येणाऱ्या प्रत्येकाचा अवमान कुठल्याही प्रकारचा होणार नाही, त्यांना योग्य तो मान सन्मान मिळेल आणि योग्य त्या पद्धतीनं त्यांचं समाधानकारक त्यांना उत्तर मिळतील. या संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेतली बातम्या 24 तासच्या माध्यमातून. बातम्या 24 तासवरती आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि बेल आयकॉनला मात्र प्रेस करायला विसरू नका. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स मी चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो. तुर्तास कॅमेरामन दिनेश कांबळेसह प्रज्ञावंत गायकवाड, बातम्या 24 तास. थँक्यू.